लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री शहरात मोठ्या हर्षोल्लासात बकरी ईद साजरी। ईदची नमाज 2 ठिकाणी अदा करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री शहरात मोठ्या हर्षोल्लासात बकरी ईद साजरी करण्यात आली। 2 ठिकाणी ईदची नमाज अदा करण्यात आली। याबाबत सविस्तर वृत्त असे की यावर्षी दिनांक 17 जून सोमवारी रोजी इस्लामी वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे जिलहिज्जा या महिन्यात ईद उल अजह सण साजरा करण्यात येतो। या सणाचा अर्थ म्हणजे अल्लाहच्या आदेशाचे पालन करत बलिदान देणे हे आहे। ईद उल अजहाला बकरी ईद असंही म्हटलं जातं। याचे कारण म्हणजे या दिवशी सर्व नियमांचे पालन करत हलाल प्राण्यांची कुर्बानी दिली जाते। या प्रथेला सुन्नात ए इब्राहिम असंही म्हटलं जातं। याचं कारण म्हणजे या ईदची सुरुवात हजरत इब्राहिम यांनी केली होती। अल्लाहची कृपादृष्टी मिळवण्याचे एक माध्यम कुर्बानी आहे। या ईदची मान्यता आहे की हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्या स्वप्नात अल्लाहने इब्राहिम यांचे पुत्र हजरत इस्माईल यांची कुर्बानी मागितली। इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्यासाठी ही अल्लाहकडून परीक्षा होती। एकीकडे मुलाचे प्रेम तर दुसरीकडे अल्लाहचा आदेश होता। अल्लाहचा आदेश मान्य करत हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम स्वतःच्या मुलाची कुर्बानी देण्यास तयार झाले होते। त्यांनी मुलाचा बळी देण्यासाठी त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती व कुर्बानी दिल्यावर त्यांनी डोळ्यावरची पट्टी उघडून पाहिलं तर त्यांचा मुलगा हजरत इस्माईल जिवंत होता आणि त्याच्या जागी मेंढ्याची कुर्बानी झाली होती। तेव्हापासून कुर्बानीची प्रथा सुरू झाली। शहरात ईदची नमाज आमिना मस्जिद येथे सकाळी 7:30 वाजता तर ईदगाह मैदानावर 8:30 वाजता अदा करण्यात आली। ईदगाह मैदानावर ईदची माहिती म्हणजे बयान मौलाना कैसर मुफ्ती यांनी केलं, तर नमाम बद्दल मार्गदर्शन करत मौलाना नईम मुफ्ती यांनी इमामत नमाज पठण केले। तसेच ईदगाह मैदानावर फुलंब्री पोलीस ठाण्यातर्फे बंदोबस्त ठेवण्यात आला होता। त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय सहाणे, गोपनीय शाखेचे पोलीस अनिल शिंदे, डोंगरे, इतर पोलिसांनी आणि नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष सुहास शिरसाट, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे, माजी नगरसेवक अजय शेरकर, वाल्मिक जाधव आदींसह इतर हिंदू बांधवांनी सुद्धा मुस्लिम समाजाला ईद सणाच्या गळाभेट करत शुभेच्छा दिल्या। तसेच मुस्लिम समाजाने ईदची नमाज अदा करताच कब्रस्तानात जाऊन जगातून देवा घरी गेलेल्या नातेवाईकांसाठी दुआ करण्यात आली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।